झाले? नाही, काही नाही, काही नाही. हातातून भांडे निसटले. तरी माई, आज मात्र माधवाची खूप आठवण येते हो. माधवा असला की कसे मनाला अगदी शीतळ वाटते, मनाला मोठा आधार असतो. पण तो नसला उगाच उगाच मनाला कसली तरी भीती वाटत राहते. आई ग, दुसरे काय? आई ग. अगं बाई, ताई, ताई, ताई. काकू, अहो मी असताना तुम्ही कशाला ही समधी काम करताय? द्या इकडं, मी करतो. मी अरे नेहमीचेच काम आहे माझे. नाही नाही, पण आजपासून मला करू द्या. आणखी 3-4 कामं सांगा, ती करतो. पर काय आहे, आमच्या रमा वहिनींचं एक काम तुम्ही कराच हो. अरे जे झाले तरी काय, आणि तुझ्या रमा बहिणीचे काम करण्यासाठी तू नको हो माझी कामे कराव्यास. एरवी मी तिचे काम करीत. बोल, काय झाले? नाही काय आहे, आज आमच्या धाकल्या मालकांना पुरणपोळ्या खायची लहर आली. नाही ते तर खाणारच आहेत, परत त्यांच्या बरोबर त्यांचे तालेवार मित्र आणि त्यांच्या बायका बी येणार आहेत. सगळे मिळून 10-12 जण असतील हो. अगं बाई, न्यायमूर्तींचे मित्र म्हणजे मोठी माणसे असणार. हो तर नाही, म्हणजे तशा आमच्या रमावहिनी लई सुगरण आहेत. पर काय आहे, पुरणपोळ्या एकटीनं करायचं म्हणजे तुम्हाला तर माहितीये काय असायचं. तिकडं पुण्याकडं वडीलधाऱ्या बायका असायच्या, त्या पूर्णाचं सगळं करून द्यायच्या आणि मग रमावहिनी सटा त्या लाटायच्या. बरं इथं एकटीनं करायचं म्हणजे, आणि काय पाहुण्यांसमोर फजिती नको, म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो. तेवढं काम करावं. एवढेच ना? बर, तुझ्या रमाबाईनीची काळजी नको करूस. हे घे, निवडून ठेव, आलेच मी. अगं सुंदरे, काय अक्कल चालली आता. पुरणपोळ्या वाहणार, पाटा निवडून ठेवतो आणि पाटा पुरणपोळ्यांना सुरुवात. चला वा वा वा. चला, डाळ भिजत घातली आहेस ना ऊन पाण्यात, बरे झाले. ऐन वेळेला भिजवायची म्हणजे. तुम्ही कळले आहे हो आम्हा सारे. अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. सुरेख पुरण करून देते बघ. चला गो, चटाचटा कामाला लागा. पीठ चाळून घ्या, मग भिजवा. आणि हो, थोडी जायफळ आणि वेलचीची पूडही हवी हो. 2 भाज्या, वरण, कटाची आमटी, आणि हो, चिंचगूळ भिजत घालायला विसरू नका हो. आणि चटण्या आणि कोशिंबिरी अगदी ऐन वेळी. उन्हाळा सुरू झालाय, सारे काही नीट होईल हो. आणि रमा, तुला सांगते, आमची बयो रेशमासारख्या मऊसूत पुरणाच्या पोळ्या करते हो. खरे मनावरचे अगदी दडपणच उतरले हो माझ्या. चला ग, कामाला लागूया. दे इथे ती कणिक दे, आणि गुळ चिरावायला घेऊया. चला, जायफळ वेलचीची पूड करायची आहे. पटापट व्हायला हवे. पाठ घे बरे तो. चल. ऐकलेत का? झाल्या बरे का पुरणपोळ्या? झाल्या का? होय, सारा स्वयंपाक झाला.
अगदी सुरेख झाले आहे सारे. बाकी तुमची मित्रमंडळी म्हणजे अगदी कट्टर सनातनी ब्राह्मण दिसतात. नाही म्हणजे अगदी पारंपरिक आणि सागर संगीत जेवण करावयास सांगितलेत म्हणून म्हटले. बाकी वत्सलाबाईंनी मात्र भारीच मदत केली हो आज. त्या होत्या ना म्हणून निभले सारे. खरेच फार उत्तम शेजार मिळाला आहे आपणास. धाकले मालक. जय पांडू. धाकले मालक, बाहेर 10-12 माणसं आलीत भेटायला. आले का? बरे. रमाबाई, पाट पाणी घ्या. मुख्य खोलीतच आम्ही सारे जेवावयास बसू. पांडू, गुळ पाणी घे. चल चल चल. चला, झाले ना सगळे व्यवस्थित? बिचारी रमा, पांडवाने सांगितले म्हणून कळले हो, नाहीतर एवढा सगळा स्वयंपाक एकटीला कसा जमला असता, आणि तोही ऐनवेळी. वत्सलाबाई, पांडू काकांनी वर्दी दिली आहे पाहुणे आले आहेत म्हणून. स्वतः म्हणाले मुख्य खोलीतच घ्या पाटपाणी. मी पाठ घेते. अहो पण नेमके ना तेवढे पाठच नाही येतो घरात. मी की नाही असं करते, मी सतरंजा संथते आबा भाऊजी सोबत घेऊन. अगो रमे, अशी गोंधळू नकोस. चल मी येते तुझ्या बरोबर. तुम्ही वाढावयास तयार राहा गो. या ये. हो. अगं द्वारका, तू पाने वाढावयास घे आणि बयो तू पाणी घे. रमाबाई, लवकर पाणी घ्या. आम्हा साऱ्यांनाच भूक लागली आहे. आम्ही तुम्हाला सांगितले होते ना, आमचे मित्र या वयाचे आहेत. तेच आले आहे. दुष्काळाने होरपळलेले आहेत. त्यांना आपली स्थिती सरकारच्या कानी घालावयाची आहे. जेवणे झाली म्हणजे आम्ही थोडा वेळ बोलत बसू. मग या साऱ्यांनाच आपापल्या गावी जावयाचे आहे. सारे तयार आहे. आम्ही घेतोच ताबडतोब पाणी. चला, साऱ्यांनी सुरुवात करा. संकोच करू नका, हे आपलेच घर आहे. करा, सुरुवात करा. दादा, अहो याचं पानभर अन्न पाहायची सवयच मोडली हो. नग नग भाऊ, आम्हास कल्पना आहे तुमच्या परिस्थितीची. अगदी पूर्ण कल्पना आहे. पण असे पहा, आपल्याला साऱ्यांनाच या संकटाशी लढावयाचे आहे. त्या लढाईसाठी अंगी बळ हवे. उद्याचे उद्या पाहू. आजचा दिवस तरी नीट निभावून नेऊ. मग बसून बोलू. आपल्याला या दुष्काळ प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा काढावयाचा आहे ना. मग त्या चांगल्या कामाची ही सुरुवात आहे असे समजा. घ्या. आणि तुम्ही साऱ्यांनीही आता सुरुवात करा, नाहीतर आम्ही तुम्हा साऱ्यांचंच भरवू. करा. पुरणपोळ्या वाढायच्या ना.
आणा. सावकाश होऊ दे. माफ करा, मला पुरणपोळ्या चोरायच्या नव्हत्या, पण घरी महिनाभर पोटभर जेवण नाही झालं होतं बायका पोरांचं. उपाशी आहेत ते. मग मला गोडा तोडाचा घास कसा जाईल? काका, आपल्या घरच्यांना आम्ही विसरलेले नाही बरे. हे सारे त्यांच्यासाठी सुद्धा बांधून देणार आहोत आम्ही. परंतु आता आपण नीट पोटभर जेवा. हे आपलेच घर आहे. जेव्हा आपण पोटभर. सावकाश. ताई, ताई, बरे वाटते ना गो आता? ताई, हे काय सुरू झाले आहे तुम्हा? खरेच तुम्हाला असे आजारी पडून राहिलेले कधीच पाहिले नाहीये. फारच विचित्र वाटते आहे मला. तसे वैद्य म्हणाले की काळजीचे काही कारण नाहीये. पण ताई, खरेच हो, तुम्ही लवकर बऱ्या व्हा आता. माई, अगो माझे औषध म्हणजे माधव आज गो. त्याला एकदा मला बघू देत म्हणजे माझ्या जीवास कसा आराम पडेल गो. अगो बाई, त्याला बोलवा. ताई, ताई, अहो अहो असे काय करताय तुम्ही? अहो माधवास इथून जाऊन अजून महिना देखील झाला नाहीये. इतक्यात बोलावणे कसे धाडायचे? आणि खरे सांगू का, माधवाला आपल्या मायेत असे जखडून ठेवणे बरे नाही हो. त्याचेच नुकसान आहे त्यात. मी असे करते, बाबा सांगून माधवास टपाल धाडते. अहो पत्रातूनही तो बोलेल तुमच्याशी. कसे? परिस्थिती गंभीरच आहे. आमचा या आधीपासूनच दुष्काळाच्या परिस्थितीवर सततचा पाठपुरावा चालू आहे आणि सरकारने मदत द्यावी यासाठी तगादाही सुरू आहे. परंतु मदत
हा कायमस्वरूपी उपाय नाही. पाहू, आपणास मात्र विनंती आहे, मुलांना शिकवा आणि जोडधंद्याविषयी विचार करीत राहा. आज जगण्याचीच भ्रांत आहे, फुकाचा उपदेश कामी येणार नाही. परंतु आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत हे मात्र ध्यानी असू द्या. आणि दुष्काळ नव्हे तर आपल्याला साऱ्याची पद्धत आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावयाचा आहे. एकच सांगतो, सध्या हलाखीची परिस्थिती असली तरीही स्वतःच कमी समजू नका. तुम्ही लाचार नाही. अन्न पिकवणारे अन्नदाते आहात हे कधीही विसरू नका. तुमच्या जेवणानं नाही, तुम्ही जागवलेल्या मानाने पोट भरलाय आमचा आज. देव तुमचं कल्याण करील. हो, काय करताय? रमाबाई, हो. मी होते नव्हते ते सारे धान्य आणि फराळाचे जिन्नस पांडू काका आणि रघुला सांगून बैलगाड्यांमध्ये ठेवले आहे. देऊ, जे जगले वाचते असतील त्यांना देऊ. पण माफ करा, गोड लागत नाही. या आमच्या दादाकडे बघतोय आणि आशा बाळगून जातोय. हो.